गुड मॉर्निंग मंडळी. तर सकाळी-सकाळी प्रिशूचं इथे टेडीसोबत खेळायचं चाललेलं आहे. प्रिशूला ना हे तिचं बाळच वाटतं आणि ती बाळ म्हणूनच त्याच्यासोबत खेळते. आता तिची इच्छा आहे, की हे टी-शर्ट त्या टेडीला घालायचं म्हणून बघा ती कशी करते. त्याला मांडीवर काय घेते, त्याला झोपून काय देते, इव्हन ना जेवण करताना सुद्धा त्याला चारते आणि दूधसुद्धा तिला त्याला द्यायचं असतं असं सर्व. तर ती मला त्याचं टी-शर्ट घालून मागत होती. म्हणजे त्याला तिचं टी-शर्ट घालून दे असं म्हणत होती. शेवटी प्रिशू जो ड्रेस घालत नाही ना, तो ड्रेस मी त्या बाळाला घालून दिलेला आहे तिच्या आणि ती या टेडीला घेऊन घरभर फिरत आहे. लहान मुलं किती निरागस असतात ना, इकडे विठ्ठलाची गाणी सुद्धा सुरू आहे आणि तिचं ते गाणी बघता-बघता बाळासोबत खेळायचं चाललंय. तिला असं वाटतं, की तिच्या बाळाला काय करू आणि काय नाही. जेवढं माझं माझ्या बाळावर प्रेम आहे ना, तेवढंच तिचंही तिच्या बाळावर प्रेम आहे. आता तिने त्याला खुर्चीमध्ये बसवलं आणि पूर्ण घरभर फिरवती आहे. मला तिचं हे बघून ना खूप जास्त कौतुक येतं आणि तिचा लाडसुद्धा खूप येतो. बघा तिकडे गाणी सुरू आहे आणि इकडे बाळाचं प्रेमसुद्धा सुरू आहे. इकडे ही बिझी आहे ना, तर मी आईला साय मागितली आणि आज आईने मला साय दिली सुद्धा. कारण आज तूप काढायचं होतं. सो तिने आज साय दिली. एरवी ती साय अजिबातच देत नाही. ते खाल्लं आणि मी खुश झाले. नंतर शॉपला आले. आज ना मी असा छानसा मेकअप केलेला कारण मला काही व्हिडिओज बनवायचे होते. एरवी मी मेकअप करत नाही, पण जेव्हाही करते ना, तेव्हा मला खूप जास्त आवडतं. सो मी बघतच बसते. त्यानंतर प्रिशूला माझी आठवण आली. तेव्हा घरी गेले होते, तर आई बोलली, "मला गरम-गरम चहा करून पाज." सो म्हटलं चला नेहमी तर तीच करते. आज आपण तिच्यासाठीही करूया आणि माझ्यासाठीही करूया. सो मस्त इथे चहा बनवायला ठेवलाय. चहा होतोय तोपर्यंत मी इथे किचनमधल्या लाईटमध्ये स्वतःचा फेस बघतेय आणि आईला वाटतंय, की हा मेकअप खूप जास्त झालाय. तुम्हाला काय वाटतंय ते मला नक्की सांगा. मस्तपैकी गरमागरम चहा रेडी झाला. आईला मोठ्या कपातला आणि माझ्यासाठी छोट्या कपातला चहा घेतला. आता फार काही नाही, पण किंचित फरक आहे तोही आईला खूप वाटतो. चहा पिले, परत शॉपला आले. मी ना हे आर्टिफिशियल नेल्स आज लावलेले होते. कारण मला त्याची गरज भासली. माझ्या ना अजिबात चांगले दिसत नव्हते त्यामुळे. तुम्हालाही जर आर्टिफिशियल नेल्स आवडत असतील ना, तर नक्की ट्राय करून बघा. खूप छान आहे आणि लिंकसाठी मला कमेंट करा. रात्री घरी जाऊन बघते तर प्रिशूच्या आईला त्रास द्यायचं चाललेलं होतं. नंतर आई स्वयंपाक करतेय तोवर मी हिला इथे मस्त श्रेयाची ओढणी गुंडाळून दिली आणि देवाची गाणी लावून दिली आणि ती याच्यात ना खरंच खूप क्यूट दिसत होती. पाय खालीवर दिसतोय त्याला इग्नोर करा प्लीज. इकडे पुढे मस्त विठ्ठलाची गाणी सुरू आहेत आणि इकडे प्रिशूचं त्याच्यावर पावल्या खेळायचं चाललेलं आहे. ते होतंय तोपर्यंत मस्त गरमागरम पाटोड्याची भाजी आणि पोळी तयार झाली. दिवसाचा शेवट हे जेवण जेवूनच केलं. चलो बाय.